पुढे। शेतकऱ्यांची जनावरे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांच्या ताब्यात। 8 म्हशी व 2 आरोपी पोलिसांचे ताब्यात। म्हैस चोरीचे एकूण 13 गुन्हे उघडकीस। दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी मौजे लासोना शिवारातील एका शेतक याच्या 5 म्हशी चोरीस गेलेबाबत पोलीस स्टेशन बेंबळी येथे अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। धाराशिव जिल्ह्यात अशाच प्रकारचे जनावरे चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याने माननीय श्रीमती रितू खोखर, पोलीस अधीक्षक धाराशिव यांनी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांना आदेशित केले होते। सहपोलीस निरीक्षक कासार व पथक यांना गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीवरून नेकनूर जिल्हा बीड येथील एक संशयित इसम व वाहन या चोरीचे परिसरात येऊन गेला असल्याची माहिती मिळून आली। त्यांनी तात्काळ इसम नामे चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे, राहणार नन्नवरे वस्ती, नेकनूर, तालुका जिल्हा बीड यास नेकनूर येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचा अन्य एक साथीदार शंकर सुरेश चव्हाण राहणार ढोकी यास ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींनी यापूर्वीही येवती, लासोना, बेंबळी, कोंड, तुळजापूर, काटी सावरगाव, सांगवी मार्डी, सुरतगाव, वेराग, माणकेश्वर शिवार या ठिकाणावरून म्हशी चोरी केल्या असल्याची कबुली दिली आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एकूण 8 म्हशी, गुन्हे करतेवेळी वापरलेले वाहन महिंद्रा पिकअप व हिरो स्प्लेंडर असा एकूण 12,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नमूद आरोपींनी धाराशिव जिल्ह्यातील एकूण 13 म्हशी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून पोलीस आरोपीचे अन्य साथीदारांचा व म्हशींचा शोध घेत आहेत। नमूद आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईस्तव पोलीस स्टेशन धाराशिव ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी माननीय श्रीमती रितू खोखर, पोलीस अधीक्षक धाराशिव, माननीय श्रीमती शफकत आमना, अपर पोलीस अधीक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद पवार, सपोनी सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, पोलीस हवालदार प्रकाश अवताडे, पोलीस हवालदार जावेद काझी, पोलीस हवालदार फरहान पठाण, चापोह रत्नदीप डोंगरे, नागनाथ गौरव यांचे पथकाने केली आहे। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। नमस्कार, मी विनोद पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव। मागील वर्ष दीड वर्षापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हशी चोरीला जायचं एक सत्र सतत चालू होतं आणि त्याचा उलगडा करण्याचं एक मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभं राहिलं होतं आणि त्या आव्हानाचं आम्ही समर्थपणे या ठिकाणी उलगडा केलेला आहे। एक टोळी अत्यंत प्रोफेशनली याच्यामध्ये कार्य करत होती, अशी ही टोळी आम्ही याच्यामध्ये आज निष्पन्न केलेली आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। एकाचं नाव आहे शंकर चव्हाण, तो ढोकी येथील आहे आणि दुसरा आरोपी आहे हा नेकनूर येथील चंद्रकांत नन्नवरे असा आहे। तर ही जे आहेत ही टोळी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्तर या ठिकाणी तयार झालेले होते। काही लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे ज्या ठिकाणच्या म्हशी चोरायचे आहेत ते ठिकाण निश्चित करायचे आणि काही जे आरोपी आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी गाडी घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर काही जणांची त्यामध्ये विक्री करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती। तर अशा प्रकारे ही टोळी कार्यरत होती। त्या टोळीचा आज आमच्याकडून उलगडा झालेला आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून। विशेष करून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्यासोबतची जी टीम आहे, शौकत पठाण आहेत, फरहान पठाण आहेत, जावेद काझी आहेत, असे सर्वांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे आणि याच्यामध्ये विशेष करून आमचे धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम तसेच अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम यांचं देखील फार मोलाचं मार्गदर्शन याच्यामध्ये लाभलेलं आहे। विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आरोपींकडून 3 गुन्ह्यामधील 100% मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त देखील त्यांनी मागे जे गुन्हे केलेले आहेत असे साधारणतः 9 गुन्ह्यांची या ठिकाणी कबुली दिलेली आहे। थँक्यू। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।